सकाळी एका मैत्रिणीचा फोन आलता. ती म्हणलं कसलं डुप्लिकेट वागायला लागलेस गो. म्हणलो काय झालं. म्हणलं मी तर काय केलं नाही. असली शॉक झाली मी. म्हणली तिनं कसलं तुम्ही ते ब्लॉग मध्ये तुमच्या शुद्ध मराठी बोलायला लागलाय. मग मला माझ्या ध्यानात आलं. मला बी लय हसू आलं, कारण असलं गुळमाट गोड गोड बोलून माझं बी तोंड दुखायला लागले. ती म्हणली जरा ओरिजिनल तुमच्या आवाजात असं आपला सोलापुरी सांगोला दणका होऊन जाऊ द्या की. म्हणलं तसंच करायला लागते, कारण काही लोकांना वाटतंय पोरगी सुंदर असली म्हणून काय झालं ती लय हॅवन टॅवन बोलत असेल, पण माझं तसं नाही. मला जे काय आहे ते ओरिजिनल राहायला आवडते. पर असो, आजपासून आपलं जी काय आहे ते रांगडी आपलं ओरिजिनल चालू होईल. आणि आज मस्तपैकी नाश्ता केला आणि त्यानंतर गेले होते पार्किंगमध्ये गेल्यावरती बघितलं कसलं भारी गुलाबाला फुल आलं बघा. असलं भारी वाटत होतं. आपण ती डोक्यात लावू शकत नव्हती, कारण ती देवाला व्हायला घेऊन गेली. आणि आज जरा मूड माझा ऑफच होता, कारण कसं असते काही गोष्टी असतात जे सांगू शकत नाही. असू देत, पण तरी पण माझं मूड आज ऑफ होता. म्हणून म्हणलं जरा केसावर इस्त्री फिरवा म्हणून केस अशी मस्तपैकी इस्त्रीनं स्ट्रेटनिंगनं स्ट्रेट करून घेतली. आणि त्यानंतर मग सासूबाई आल्या होत्या. मग त्यांना खायचे होते फ्रेंच फ्राईज माझ्या हातचे, कारण त्यांचा होता आज उपवास. म्हणून त्यांच्यासाठी मस्तपैकी असं भारीमध्ये फ्रेंच फ्राईज केले. त्याच्यावर तिखट मीठ चोळलं, जसं आपण जखमेवर तिखट मीठ चोळतो तसं. आणि त्यांना बी जरा खाऊ घातलं, कारण त्यांना बी वाटावं आपली सून काय तर आपल्यासाठी करते देते. तेवढंच ती पण कामाने दमून जाते ती बरं का. म्हणून त्यांना खुश केलं फ्रेंच फ्राईज देऊन. आणि त्यानंतर त्या माधुरी हत्तीची म्हणजे महादेवी हत्तीची कोल्हापुरातली न्यूज वाचली, ऐकली, त्याच्याबद्दल जाणून घेतलं. ती बघून लय वाईट वाटायला लागलं. अक्षरशः डोळ्यात पाणी आले बरं का. कारण कसं असतंय, माणसापेक्षा जनावर किती जीव लावत असते ती बघा की. कारण असलं ती बघून वाईट वाटत होतं, काही शब्दात सांगू शकत नाही. आणि त्यानंतर गेले होते हर्षदा लॉन्सला, कारण तिथं होतं एक कार्यक्रम आणि मला लई फोन आलं होतं म्हणून मी गेली. तसेच केस बी वाळवली नव्हते, तसेच बांधून गेले. आणि बघा किती सज्जन दिसायला लागले मी. आणि तिथं मस्तपैकी जेवण केलं, दाबून हाणलं बघा. असं पोटभर खाल्ल्यावर कसं बरं वाटतंय कधी तर असं बाहेरचं. कारण कार्यक्रमाला कुठल्या कोण कार्यक्रमासाठी जात नसते, जेवायसाठी जात असते. आणि आज वातावरण कसलं भारी झाले. आणि घरी आल्यानंतर सार्थकला म्हणलं चहा कर. सार्थकनं मस्तपैकी चहा केला, चहा बिस्किट खाल्लो. आणि त्यानंतर आमच्या बाळाचा आज 1 महिन्याचा बर्थडे होता. मग त्याचा असं छानपैकी फोटोशूट केला. आणि आमचं पिल्लू बघा कसलं गोड दिसायला लागलंय, माझी कुणाची नजर नको लागायला. आणि सार्थकला म्हणलं संध्याकाळी जा काय तर खायला, आणि भूक लागले. मग सार्थकनं मस्तपैकी मंचुरियन बिर्याणी आणली, त्याच्यावर मस्तपैकी ताव मारला.